नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत नाटेकर. मी आपल्यासमोर घेऊन आलेलो आहे 61 डेज चॅलेंजचा 16वा दिवस. आणि आज आपण करणार आहोत चेस्टचा वर्कआउट. हे आपण अशा साध्या पद्धतीनं जोर मारून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपली बॉडीला स्ट्रेंथ मिळते आणि बॉडी वॉर्मअप होते. आणि हे जोर मारून घेताना आपली मान ही जी आहे ती वरतीच करायची आहे मित्रांनो, खाली वगैरे करायला नाही, जेणेकरून मानेचा पण वर्कआउट होतो. नंतर आपण अशा पद्धतीने डिप्स घ्यायचे आहेत. तुम्ही असे म्हणजे मी जसा वर्कआउट करतो तशा पद्धतीने फॉलो करा. पण फक्त चेस्टचाच वर्कआउटवर जोर द्यायचा आहे. पाहू शकता तुम्ही. त्यानंतर हात उलटे करायचे आहेत, अंडर आर्म डिप्स मारायचे आहेत. हा जर तुम्ही वर्कआउट केलं तर चेस्ट तुमची ग्रोथ व्हायला लगेच, म्हणजे चेस्टला आकार चांगल्या पद्धतीने येतो. असे हात जवळ करून पण डिप्स मारायचे आहेत. पाहू शकताय तुम्ही. परत बोटांवरती, ह्याच्याने बोटांची स्ट्रेंथ पण वाढते आणि आपलं मसल पॉवर वाढते. पाहू शकताय तुम्ही. तर साईड डिप्स मारायचे आहेत ते असे. नंतर हात समोर ठेवून डिप्स मारायचे आहेत. मित्रांनो, व्यायाम का गरजेचा आहे तर व्यायामामुळे मधुमेह, BP असे आजार होत नाहीत मित्रांनो. नाहीतर तुम्ही जर व्यायाम नसेल करत तर दवाखान्याचं दार तुमच्यासाठी कायम उघडं राहिलेलं असेल. योग पण केला पाहिजे सकाळ सकाळी उठून. आपण योगा पण फार गरजेचा आहे शरीरासाठी. आणि व्यायाम तर अति गॅसेस राहत नाहीत पोटात. म्हणजे व्यायामाचे अनेक असंख्य फायदे आहेत. ह्या सपाट्या आपण मारा मित्रांनो. लेगसाठी, पोटाच्या फॅटसाठी आणि चेस्टसाठी आपण थोडं आता लूज करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण आता हे मारणार आहे, बार मारणार आहे. त्यामुळं माझं वेट जास्त असल्यामुळे बार मला जास्त जात नाही मित्रांनो, तरी पण मी ट्राय करतो. हे बघा, आपला फॅट बघू शकता तुम्ही. आपली पहिल्या दिवशी कशी होती, आज कशी आहे, बऱ्यापैकी रिकवर झालेली आहे फॅट. पायांच्या गोळ्याचा व्यायाम.